पुण्यामध्ये खासदार निलेश लंकेंनी गजा मारणेच्या घरी जाऊन घेतली भेट. गजा मारणेकडून निलेश लंकेंचा सत्कार. गुंड गजा मारणेची पार्श्वभूमी माहीत नव्हती. अपघाताने मारणेशी भेट झाली. गजा मारणेच्या भेटीनंतर खासदार निलेश लंकेंचं स्पष्टीकरण. लंके यांनी मारणेची भेट जाणून बुजून घेतलेली नाही. त्यांच्याकडनं चुकून झाली. राष्ट्रवादीचा किंवा त्यांचा संबंध होता म्हणून भेट घेतली नाही. विद्या चव्हाण यांनी लंकेंनी घेतलेल्या भेट प्रकरणी केली सारवासार. शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंकेंनी गुंड गजा मारणेची घेतलेली भेट. लोकसभेत त्याने केलेल्या मदतीचे आभार मानायला घेतली होती का? राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरींचा सवाल. खासदार निलेश लंकेंनी गुंड गजा मारणेची भेट घेतल्यावर आमदार रोहित पवारांनी मागितली माफी. या विषयावर कुणीही राजकारण करू नये, रोहित पवारांची विनंती. महाविकास आघाडीची उद्या दुपारी 2 वाजता यशवंतराव प्रतिष्ठानला पत्रकार परिषद. उद्धव ठाकरे, नाना पटोले, शरद पवार पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार. 27 जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन. 12 जुलैपर्यंत अधिवेशन चालणार. 28 जूनला अर्थमंत्री अजित पवार मांडणार अर्थसंकल्प. अधिवेशनात सदस्यांना बोलण्याची संधी मिळावी यासाठी अधिवेशन आणखी वाढवण्याची विरोधकांची मागणी. शेवटचं अधिवेशन असल्यानं दिवस वाढवण्याची मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केल्याची माहिती. संविधान बदलणारा विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी आता भाजप नेते राज्यभरात फिरणार. 48 लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप नेते दौरा करणार. भाजपच्या आजच्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांना विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढण्याचा आदेश. शरद पवार दुष्काळी प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेणार भेट. या भेटीमध्ये राज्यातील दुष्काळ परिस्थितीबाबत चर्चा होणार. अद्याप भेटीची वेळ ठरलेली नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे जुलैमध्ये महाराष्ट्र दौरा करणार. विधानसभा निवडणुकीआधी पक्ष संघटन मजबूत करण्याकरता दौरा. यंदा पावसाळ्यामध्ये रेल्वेचा घाटातला प्रवास सुरक्षित असणार. दरड कोसळू नये म्हणून मजबूत जाळ्यांचं आवरण. मध्य रेल्वे प्रशासनाकडून घाट भागातल्या कामांवर विशेष भर. 1 कोटी विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तकं वितरित केली जाणार. राज्यात 3 कोटी प्रतींचं वितरण पूर्ण. शालेय शिक्षण विभागाची माहिती. आणि आता पश्चिम महाराष्ट्रातल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत. पुण्याच्या ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल, अशफाक मकानदार या तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पुण्यातील पूरस्थितीबाबत अजित पवारांची पुणे महापालिका आयुक्त आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा. पुण्यातल्या कौन्सिल हॉलमध्ये बैठक. सुनेत्रा पवार यांची राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सोलापुरात जल्लोष. राष्ट्रवादी भवन समोर कार्यकर्त्यांनी केला जल्लोष. ऊसाची एफआरपी वाढल्याचं स्वागत. मात्र ऊसाला 4200 रुपये एसएसपी मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांचा खर्च वाढलाय. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचा केंद्र सरकारकडे प्रस्ताव. हर्षवर्धन पाटील यांची प्रतिक्रिया. फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची बखर. पुण्यातील संशोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांनी ही बखर सापडली. शिराळामध्ये एका जखमी नागाचे प्राण नागरिकांनी वाचवले. शिराळामधील खेड फाटा येथे रस्त्याचं डांबरीकरण सुरू असताना एक नाग अडकून जखमी झाला. यावेळी तिथे उपस्थित नागरिकांनी सर्पमित्राच्या मदतीने नागाला डांबरातून काढून उपचारासाठी पाठवलं. पिंपरी चिंचवडमध्ये नाशिक फाटा येथे खासगी ट्रॅव्हल्सला भीषण आग. शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत ट्रॅव्हल्सचा पुढील भाग जळून खाक. आणि आता मराठवाड्यातल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत. अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. सिल्लोडचे भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारे यांची मागणी. लोकसभा निवडणुकीत सत्तारांनी महायुती विरोधात काम केल्याचा आरोप. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी मोर्चा. धारूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढत केला निषेध. विधानसभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन केलं नाही तर सकल ओबीसी समाज भाजपसह सत्तेत असणाऱ्या कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही, अशा आशयाचे अहमदनगरच्या पांढरी पूलमध्ये लागले बॅनर. बॅनरची चर्चा सुरू. शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांच्या प्रलंबित प्रश्नासाठी धाराशिव जिल्ह्यातील शालेय पोषण आहार संघटनेच्या महिलांनी काढला थाळीनाद मोर्चा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन. 3 दिवसानंतर परभणी शहरासह जिल्ह्याभरात पावसाची हजेरी. वातावरणात गारवा. 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यात जोरदार पाऊस. शहरासह ग्रामीण भागात पावसाची हजेरी. बळीराजा सुखावला. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा. मात्र पेरणीसाठी शेतकऱ्यांना पाहावी लागणार पावसाची वाट. इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारी कंपनी एथर एनर्जी छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारणार देशातला 3रा कारखाना. वर्षाला 10 लाख दुचाकी बनवण्याची योजना. 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांचं रॅगिंग करणाऱ्या 3 वरिष्ठ विद्यार्थ्यांना गेल्या 6 महिन्यांकरता निलंबित.
याचबरोबर 25,000 रुपयांचा दंड ठोठावला. आणि आता विदर्भातल्या घडामोडींचा धावता आढावा आपण घेणार आहोत. चामुंडी एक्सक्लुझिव्ह कंपनीचे मालक शिवशंकर खेमका यांना अटक. काल कंपनीत झालेल्या स्फोटात 6 कामगारांचा झालेला मृत्यू. संचालक आणि व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल. नागपूरजवळील धामणा येथे स्फोटकं बनवणाऱ्या चामुंडी कंपनीत झालेल्या दुर्घटनास्थळाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी दिली भेट. यावेळी काँग्रेस नेते सुनील केदार आणि रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे उपस्थित. चंद्रपूर जिल्ह्यात स्मार्ट वीज मीटर सक्तीच्या विरोधात ठाकरेगडाचं निषेध आंदोलन. बल्लारपूर शहरात वीज मीटर सक्ती झालेल्या ग्राहकांनी केलं मुंडन. ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. वाशिमकरांची पावसाची प्रतीक्षा संपली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सूनच्या जोरदार सरी सर्वदूर कोसळल्या. बळीराजामध्ये आनंदाचं वातावरण. पाणी टंचाई भागातील नागरिकांना थोडासा दिलासाही मिळाला. अमरावतीमध्ये पोलीस कोठडीत एकाचा मृत्यू. कोठडीत पोलिसांनी मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. आरोपी पोलिसांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, नातेवाईकांची भूमिका. वाशिमच्या अनसिंग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोहगव्हाण भागातील धरण परिक्षेत्रातील भागात गावठी दारूचे अड्डे पोलिसांनी केले उद्ध्वस्त. 5 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. नागपूर जिल्ह्यातील 100पेक्षा जास्त ढाब्यांवर अवैध मद्य विक्री. या ढाब्यांविरोधात नागपूर पोलीस ऍक्शन मोडवर. नागपूर पोलिसांकडून 7 ते 8 ढाब्यांवर छापेमारी. बुलढाण्यामध्ये संगणक टंकलेखन परीक्षेत मोठा घोटाळा. परीक्षा केंद्रावर न जाता विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देत असल्याचं समोर. परीक्षा केंद्रात 22 पैकी फक्त 14 विद्यार्थी हजर. चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयातला धक्कादायक प्रकार. अमरावतीत दुधाच्या कॅनमध्ये चक्क गुरांच्या पाण्यावठ्यातलं पाणी भरल्याचा धक्कादायक प्रकार उघड. अमरावतीच्या MIDC परिसरातली घटना. CCTVमध्ये कैद. अमरावतीत कोल्ड कॉफीमध्ये आढळले काचेचे तुकडे. अमरावतीतल्या कॅम्प परिसरातली हॉटेलमधली घटना. हॉटेल संचालकांविरोधात गुन्हा दाखल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.